सालाबादाप्रमाणे साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते व ह्या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन कार्यकारिणी कमिटी व सभासद व सर्व महिला सभासद यांनी मोलाचे सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच या कार्यक्रमाला महापौर सुजाता पाटील यांनी उपस्थिती दर्शवली। त्यांचे महिलांनी स्वागत करून मंडळाच्या वतीने त्यांचे शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी महापौर यांनी दिलेली प्रतिक्रिया। आज साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा यांच्या माध्यमातून श्री सत्यनारायण महाराजांचे पूजेचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी इथं पूजेचं आयोजन केलेलं आहे। या मंडळाच्या माध्यमाने नित्य नेमाने अशा पद्धतीने कार्यक्रम केले जातात। आज होळीच्या वेळी जे गेम्स झालेले त्या संदर्भातही पारितोषिक वितरण इथं केलं जाणार आहे। नक्कीच दिवा कोळीवाडा हे नवी मुंबईतलं एक असं गाव आहे ज्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपले संस्कार आणि धार्मिक परंपरा जपली जाते। त्याबद्दल मी ह्या मंडळाचे मनापासून अभिनंदन करेन आणि अशीच परंपरा आपण नेहमीच चालू ठेवा आणि पूर्ण परिसरातल्या लोकांना श्री सत्यनारायण महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। संध्याकाळी पूजा व आरती झाली। राकेश नाईक यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये विविध गाणी सादर करण्यात आली। मान्यवरांमध्ये माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, उपमहापौर दशरथ भगत, नगरसेविका रेश्मा मढवी, श्रेया जिरगे यांनी पूजेचे दर्शन घेतले व व्यासपीठावर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। नगरसेवक बंडूदादा केणी यांच्या मार्फत महिलांसाठी 5 पैठणी साडीचा लकी ड्रॉ काढण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ मधील विजेत्यांना पैठणी वाटप करण्यात आली। तसेच ज्येष्ठ नागरिकांचा डॉक्टर व PhD धारक यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष अनुज पाटील, कार्याध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक बंडूदादा केणी व साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या ज्येष्ठ आजी माजी कार्यकारिणींचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात मंडळाचे ज्येष्ठ सभासद प्रल्हाद नाईक यांनी सर्व महिला व सभासदांचे त्यांच्या कोळी भाषेच्या वाणीमार्फत जे मनोरंजन केले ते खूप कौतुकास्पद होते। संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक बंडूदादा केणी व अध्यक्ष अनुज पाटील व पूर्ण कार्यकारिणी सदस्यांचे तसेच सभासदांचे यशस्वीरित्या नियोजन केल्याबद्दल कौतुक केले व या सत्यनारायण महापूजेत मोलाचे सहकार्य व योगदान केल्याबद्दल बंडूदादा केणी यांचे साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा यांच्या वतीने खूप खूप आभार मानून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ह्या वर्षी या महापूजेत विशेष आकर्षण आपल्या महिला आघाडी सभासद व आपले सर्व ज्येष्ठ सभासद आणि कार्यकारिणी सभासदांनी विशेष मेहनत घेऊन सत्यनारायण महापूजा चांगल्या रीतीने व यशस्वी पार पाडली व मोलाचे सहकार्य केले। ज्येष्ठ सभासदांचा सन्मान तसेच महिला भगिनींसाठी मानाची पैठणीचा लकी ड्रॉ, 1ली ते 10वी तसेच 10वी ते 15वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी अनेक महिलांनी गाण्याच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला। तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी त्याचा लाभ घेतला। बाळाराम नाईक व माजी मंडळ अध्यक्ष तुळशीदास पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्ष अनुज पाटील व कार्याध्यक्ष बंडूदादा केणी यांनी सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। आज साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा ऐरोली दिवा गाव हा नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्यानं खास करून खेळाच्या संदर्भामध्ये आघाडी घेतलेला हा असं गाव आहे।
आणि गेली 1969 सालापासून साईनाथ स्पोर्ट्स क्लब म्हणजे साईबाबांच्या नावानं हा स्पोर्ट्स क्लबचा शुभारंभ झाला आणि आज पाहता पाहता त्याला हाफ सेंचुरी म्हणजे 50 वर्ष होऊन गेलेली आहे. आणि आज या ठिकाणी येताना आनंद आहे की आजपर्यंत अनेक खेळाडूंना या ठिकाणी खेळामध्ये त्यांचा जन्म झाला. अनेक राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी आपली भारताची कमान त्या ठिकाणी अभिमानानं उंचवलेली आहे. आम्हाला आज आनंद आहे की बंडू केनेजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी राज्यस्तरावर ओमी नाही हा आणि अशा चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ओमी केने हा साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा एक राष्ट्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असा खेळाडू झालेला आहे. त्याच्यामुळे चांगल्या खेळाडूंना या स्पोर्ट्स क्लब मधून नेहमीच प्राधान्य मिळालं आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की साईनाथ स्पोर्ट्स क्लब हे सिडकोने छोट्या लीजवर दिलेलं आहे. भविष्यात त्यांना विकत मिळाला पाहिजे कारण हे भूमिपुत्रांचं अनेक वर्षाची मागणी आहे. आता इथे आपण कोणाला बोलत नाही की याला का दिलं आणि त्याला का दिलं, सर्वांना द्या, पण आमच्या स्थानिक भूमिपुत्राचा हा पहिला अधिकार आहे, त्याला पहिलं मिळालं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या लवकरच कालावधीमध्ये साईनाथ स्पोर्ट्स क्लब हे लीजवर न होता कायमस्वरूपी त्यांच्याकडे मिळेल अशा पद्धतीची आमची सर्वांची प्रयत्न राहील आणि नाईक साहेब स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून नवी मुंबईचं नाव उंचावेल असे चांगले खेळाडू निर्माण होतील. सर्वांना शुभेच्छा. गावची शान, गावचे एकत्र, गाव संलग्न कसं राहील त्या माध्यमातून जे काही जे संस्थापक त्यांचं मी अभिनंदन करतोय. तसंच या ठिकाणी बंडू केनी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी देखील जो काय हा जो त्याने जो घेतलेला जो एक संकल्प आहे, हा संकल्प पुढे नेताना या ठिकाणी मला आनंद वाटतो. गावकीचा हक्क अधिकार आहे, जो काही ओळख आहे या मैदानामुळे ती ओळख कशी हिरावून घेता येईल आणि ती ओळख मालकीची असावी आणि ग्रामस्थांनी देखील जे गावकीची असावी त्याच्यासाठी काही यंत्रणा असतील की त्याच्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया देखील पूर्ण कराव्यात आणि आम्ही सोबत आहोत. धन्यवाद. थँक्यू. या नात्याने बोलायला गेलो तर प्रथमच माईकचा भार घेऊन पहिले मी स्मरण करेन ज्यांनी 1969 रोजी या साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा पाया रचला ते म्हणजे कैलासवासी जे आता कोण ते नाही आहेत त्यांनी हे घडवलं ते म्हणजे कैलासवासी माणिक दादू पाटील असतील, वसंत केनी असतील, सीताराम केनी असतील, तसेच विनायक पाटील असतील, सगळे तसेच सावलाराम केनी असतील. यांनी हा पाया रचला आणि इथपर्यंत त्यांनी ते आणून दिला आमच्यासाठी. त्यासाठी मी प्रथम त्यांना स्मरण करेन. तसेच आज साईनाथ स्पोर्ट्स क्लब आयोजित ही सत्यनारायणची पूजा झाली. या पूजेसाठी सर्व कमिटी मेंबर्स असू दे, सदस्य असू दे, सभासद असू दे, सर्वांनी मोलाचा वाटा आहे. महिला सभासद, महिला भगिनी असू दे, सर्वांनी खूप मेहनत घेऊन हे सत्यनारायणच्या पूजेसाठी खूप काही केलं. तसेच या सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इथं प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे आमचे लाडके खासदार, माजी खासदार माननीय श्री संजीवजी नाईक साहेब इथे आले होते. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा झाला. त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर आमचे लाडके नगरसेवक माननीय श्री बंडूदादा केनी यांनी हा पूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतलेला. म्हणजे काहीच आम्हाला कुठल्याही गोष्टीची तर कमी पडून दिली नाही. मग ते बक्षीस समारंभ असू दे, पूजेसाठी काही असू दे किंवा पाहुण्यांचा सत्कार असू दे, सर्व गोष्टी त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं काय हवंय, कशा पद्धतीने करायचं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाकीचे पूर्ण प्रोग्राम साजरा केले. प्रथमच आज आम्ही नवनिर्वाचित आमचे अध्यक्ष अनुज पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या पूर्ण साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा मंडळ, मग त्या महिला आघाडी असू दे, महिला सभासद, आमच्या बहिणी, आमचे जुने जाणते सर्व वरिष्ठ सभासद, आमचे मार्गदर्शक सर्व जे काही ह्या मैदानासाठी या आमच्या स्पोर्ट्स क्लबसाठी ज्या लोकांनी सर्वांनी जे अगोदर अथक मेहनत करून हे सर्व आमच्या सर्व हातात दिलं आहे ते कसं आता पुढे नेऊन आम्ही याची कशी चांगल्या प्रकारे आम्ही देखभाल करू. आणि हे मंडळ आमचं अगोदर खूप काही पूर्वी जे आम्ही सांस्कृतिक आणि सर्व गावातील जे काही कार्यक्रम राबवायचो त्यामधल्या काळात थोडंसं काय आमची मागे पद्धत झालेली, पण तेच कार्यक्रम आता पुन्हा आम्ही सुरू करून नव्याने कसं सर्व पुन्हा एकदा हे मंडळ कसं आघाडीवर आम्हाला नेता येईल
याची आम्ही सर्वांनी खबरदारी घेतलेली आहे. आणि मी एवढंच म्हणेन की हे आमची जे सभासद आहेत आता नवीन कमिटीचे, त्या सर्वांनी या मंडळासाठी सर्वांनी हातभार लावावा आणि सर्व एकोपाने राहून सर्वांची हसत खेळत मिळून मिसळून राहावं, एवढंच मी या सध्याच्या सत्यनारायण पूजाच्या निमित्त मी सर्वांना विनंती करतो. आणि सत्यनारायण महाराजाचा सर्वांना आशीर्वाद मिळो हीच सर्वांना शुभेच्छा.